महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमधील मतदानावरती संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा सवाल विचारलाय। एका इमारतीमध्ये 7000 मतदान कसं वाढलं असा प्रश्न राहुल गांधी यांनी केलाय। मतदार यादीमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका राहुल गांधी यांनी व्यक्त केली। दरम्यान राहुल गांधींच्या आरोपांवरती राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले। राहुल गांधी यांनी हा कुठून शोध लावला त्याचाच मी आता शोध घेतोय असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सर, महाराष्ट्र में more voters were added in 5 months in Maharashtra than were added in 5 years in Maharashtra. जितने 5 साल में ऐड हुए उससे ज्यादा 5 महीने में ऐड हुए, आखिरी 5 महीने में लोकसभा चुनाव के बाद। सर, एक बिल्डिंग है सर शिरडी में, एक बिल्डिंग में 7000 नए वोटर एक बिल्डिंग में ऐड हुए सर। एक बिल्डिंग में 7000 नए वोटर ऐड हुए सर। सर, मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं, मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं। मैं सिर्फ ये कह रहा हूं सर कि ये इसमें कुछ ना कुछ प्रॉब्लमॅटिक है। राहुल गांधींना कुठून शोध लावला आहे याचा मी आता शोध घेतोय। तर म्हणजे त्यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी थोडं त्या संदर्भातलं भान ठेवायला हवंय। मला वाटतं राज्यामध्ये जे पक्षानं जनादेश भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्याचं फार मोठं दुःख विरोधी पक्षाला आहे, कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नेता सुद्धा ठरवता येत नाही, तेवढं संख्याबळ सुद्धा नाहीये। त्याचं मला चिंतन राहुल गांधींनी करण्याची गरज आहे।